हॅलो मित्रांनो, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये डू आणि डजचा वापर कसा करावा ते आपण बघणार. तर या ठिकाणी करत्यानंतर आपण डू वापरू शकतो. जसा आय डू, मी करतो, वी डू, आपण करतो, यू डू, तू करतो किंवा तुम्ही करतात, दे डू, ते सर्व करतात, असा याचा वापर होतो. तर डू आपण करता जेव्हा अनेक वचनी असेल तेव्हा वापर करणार. या ठिकाणी आय सोबत पण आपण डू वापरतो. तर आय या नियमासाठी पण एक अपवाद आहे. डस कधी वापरणार? जेव्हा करता हा एक वचनी असेल. तो, ती, ते किंवा एक कोणताही व्यक्ती. जसं आपण राम नाव घेतलेलं आहे, तर ही डज, शी डज, इट डज, राम डज. एकापेक्षा जास्त कर्ते जर एका वाक्यात असतील, जसं राम अँड सीता, तर हे अनेक वचनी होऊन गेले, म्हणून आपण या ठिकाणी वापरणार डू. तर अनेक वचनी कर्त्यांसाठी आपण वापरणार डू, एक वचनी कर्त्यांसाठी आपण वापरणार डज. जर आपल्याला वाक्य बघायचं असेल तर आपण हे वाक्य घेऊ. राम डज हीज वर्क परफेक्टली. राम त्याचे काम अचूक करतो किंवा अचूकपणे पूर्ण करतो. आता जर आपल्याला नाही म्हणायचं असेल किंवा निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल तर आपण अशा प्रकारे बनवणार. आय डू नॉट, म्हणजे मी एखादी गोष्ट करत नाही, मी करत नाही. डू नॉटचा शॉर्टकट आपण डोंट असा घेऊ शकतो. तर वाक्य आय डू नॉट असं म्हटलं तरी चालेल किंवा आय डोंट म्हटलं तरी चालतं. तसंच वी डू नॉट किंवा वी डोंट, म्हणजे आम्ही करत नाही. यू डू नॉटलाच आपण यू डोंट म्हटलं तरी चालतं, तू करत नाही किंवा तुम्ही करत नाहीत. दे डू नॉट, ते करत नाही, ते म्हणजे ते सर्व एखादी गोष्ट करत नाही, किंवा यालाच आपण म्हणणार दे डोंट. एकवचनी करता जर असेल तर आपण म्हणणार ही डज नॉट, तो करत नाही किंवा ही डझंट. शी डज नॉट, शी डझंट, इट डज नॉट, इट डझंट, ते करत नाही. डू आणि डजचा वापर करताना आपल्याला जर प्रश्नार्थक वाक्य बनवायचे आहे, म्हणजे आपल्याला जर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये प्रश्न विचारायचा आहे एखाद्याला साध्या वर्तमान काळात, तर आपण डू आणि डजचा वापर करणार. तर याच्यासाठी वाक्यरचना अशा प्रकारे असेल. डू किंवा डज सुरुवातीला, त्यानंतर येणार सब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्यानंतर येणार वर्बचं पहिलं रूप, क्रियापदाचं पहिलं रूप, आणि शेवटी येणार ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आता या ठिकाणी आपण जसं आधीच बघितलं की सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये इंटरोगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थक वाक्य तयार करताना डू आणि डज या सहाय्यकारी क्रियापदाचा हेल्पिंग वर्ब म्हणून वापर करतात. तर डज आपण वापरणार जेव्हा कर्ता हा अनेक वचनी असेल, जसा वी, यू, दे. याच्यामध्ये आय हा एक अपवाद आहे. डज वापरणार जेव्हा कर्ता हा एक वचनी असेल, जसा ही, शी, इट, किंवा एक कर्ता कोणताही असेल, राम किंवा सीता. तर आपण वाक्य घेणार या प्रकारे. आता इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य बनवायचं आहे, तर सुरुवातीलाच आपण वापरणार डू, डू किंवा डज आणि नंतर कर्ता. तर आपण वापरणार डू यू स्पीक इंग्लिश, तू इंग्रजी बोलतोस का? किंवा यूला आपण तुम्ही जर म्हटलं, तुम्ही इंग्रजी बोलतात का? या प्रकारे प्रश्न विचारणार. याचं उत्तर समोरचं असं देऊ शकतो, यस आय स्पीक इंग्लिश, हो मी इंग्रजी बोलतो. आता डजमध्ये ही, शी, इट वापरणार आपण. प्रश्न अशा प्रकारे येईल, डज ही प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो का? याचं उत्तर असू शकतं, यस ही प्लेज क्रिकेट. करता एक वचनी असल्यामुळे क्रियापदाला लागणार एस, हो तो क्रिकेट खेळतो. पुढील वाक्य आपण या प्रकारे घेऊ. डू दे लिव्ह हिअर,
ते येथे राहतात इथे राहतात का? उत्तर असू शकतं नो दे डोंट लिव्ह हिअर. नाही, ते इथे राहत नाही. डजचं वाक्य, डज इट रेन इन जून. जूनमध्ये पाऊस पडतो का? उत्तर असणार यस इट रेन्स इन जून. इट एकवचनी म्हणून क्रियापदाला लागला एस. हो, जूनमध्ये पाऊस पडतो. किंवा नकारार्थी जर असेल नो इट डज नॉट रेन इन जून. नाही, जूनमध्ये पाऊस पडत नाही. किंवा हेच वाक्य आपण असं पण म्हणू शकतो नो इट डझंट रेन इन जून. आता डू आणि डज जेव्हा येणार तेव्हा इटसाठी आपण क्रियापदामध्ये जो एस लावतो तो डू आणि डज वापरताना लागणार नाही. जसं आपण इट एकवचनी करता आहे, त्याच्यानंतर रेन हा क्रियापद आहे, तर रेनला आपण एस लावतो. पण डज वापरल्यामुळे आपण रेनला एस वापरणार नाही. इट डज नॉट रेन इन जून किंवा इट डझंट रेन इन जून. पुढील वाक्य, प्रश्न आहे डज सीता ईट अ मँगो. सीता आंबा खाते का? उत्तर असणार आहे हो मध्ये उत्तर असेल तर यस सीता इट्स. एकवचनी करता असल्यामुळे क्रियापदाला आपण लावला एस आणि कर्म मँगो. हो, सीता आंबा खाते. नो असेल तर उत्तर येईल नो सीता डज नॉट ईट मँगो. जेव्हा आपल्याला नाही म्हणायचं असेल तेव्हा आपण साध्या वर्तमान काळात डू आणि डजचा वापर करणार. प्रश्न विचारतानाही डू आणि डजचा वापर करणार आणि आपल्याला जर नाही म्हणायचं आहे उत्तरमध्ये तर आपण डू आणि डजचा वापर करणार. नो सीता डज नॉट ईट अ मँगो. सीता आंबा खात नाही. हेच वाक्य आपण असंही म्हणू शकतो नो सीता डझंट ईट अ मँगो. त्यानंतर आपण चौथं वाक्य घेऊ, डू राम अँड सीता रन. आता या वाक्यामध्ये अनेक वचनी करता झाला. राम आणि सीता हे दोन कर्ते झाले म्हणून आपण इथं डू वापरणार. डू राम अँड सीता रन. राम आणि सीता पळतात का? उत्तर जर एस असेल तर अशा प्रकारे येईल यस राम अँड सीता रन. हो, राम आणि सीता पळतात. किंवा यालाच आपण शॉर्टकटमध्ये कसं म्हणणार यस दे डू. हो, ते पळतात. नो म्हणायचं असेल तर नो राम अँड सीता डू नॉट रन. आपल्याला जर नाही म्हणायचं आहे साध्या वर्तमान काळात तर आपण डू किंवा डजचा वापर करणार. या ठिकाणी दोन कर्ते आहेत राम आणि सीता म्हणजे अनेक वचनी करता झाला तर इथं डू वापरणार. नो राम अँड सीता डू नॉट रन. नाही, राम आणि सीता पळत नाही. किंवा हेच आपण म्हणणार नो दे डोंट. नाही, ते पळत नाही. पुढील वाक्य, डू आय राईट अ लेटर. मी पत्र लिहितो का? डूचा वापर केलेला आहे स्वतःसाठीच प्रश्न. यस आय राईट अ लेटर. हो, मी पत्र लिहितो. इथं करता एकवचनी आहे पण क्रियापदाला एस लागणार नाही कारण की आयसाठी तो नियम लागू होत नाही. यस आय राईट अ लेटर. हो, मी पत्र लिहितो. यालाच आपण म्हणणार यस आय डू. हो, मी लिहितो. नाही म्हणायचं असेल तर आपण म्हणणार नो आय डोंट राईट. नाही, मी लिहित नाही म्हणजे मी पत्र लिहित नाही. किंवा नो आय डोंट. मी लिहित नाही. डज शी लर्न अ लेसन. ती धडा शिकते का? हो असेल तर यस शी लर्न्स अ लेसन. हो, ती धडा शिकते. किंवा यालाच आपण शॉर्टकटमध्ये म्हणणार यस शी डज. नाही म्हणायचं असेल तर नो शी डझंट लर्न अ लेसन. नाही, ती धडा शिकत नाही. किंवा शॉर्टकटमध्ये आपण त्याला म्हणणार नो शी डझंट. ती शिकत नाही. डू यू स्विम इन अ रिव्हर. तू नदीत पोहतोस का? किंवा तुम्ही नदीत पोहतात का? हो असेल तर यस यू स्विम इन द रिव्हर. हो, तू नदीत पोहतो.
किंवा हो तुम्ही नदीत पोहतात. यालाच आपण शॉर्टकटमध्ये म्हणणार यस यू डू. नाही असेल तर नो यू डोंट स्विम इन द रिवर. नाही तू नदीत पोहत नाही किंवा तुम्ही नदीत पोहत नाही. शॉर्टकटमध्ये नो यू डोंट. अशा प्रकारे आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी डू आणि डजचा वापर करतो साध्या वर्तमान काळामध्ये.